राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणावरती या ठिकाणी चर्चा होत आहे आणि ही चर्चा होत असताना निश्चितच हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या विचारानं आज विकासाच्या दृष्टीने घोडदौड करत आहे. महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील अशा अनेक महान व्यक्तिमत्व यांनी या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक मोठं योगदान दिलेलं आहे. आज महायुतीचं एकंदरीत विजन काय आहे वर्षभराचं हे राज्यपालांच्या भाषणामधून या ठिकाणी आपल्या समोर आलेलं आहे. निश्चितपणानं महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्यामध्ये या ठिकाणी आदरणीय अर्थमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांचं मोठं योगदान होतं आणि पहिला अर्थसंकल्प असा आहे की ते खऱ्या अर्थानं आज आपल्यामध्ये नाही आहे. त्याचं निश्चितच दुःख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. या ठिकाणी निश्चितपणानं मी त्यांना आदरणीय दादांना वंदन करतो, कारण एका वेगळ्या थाटामाटामध्ये खऱ्या अर्थानं हा अर्थसंकल्प मांडला गेला असता आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं या अर्थसंकल्पामधून मला काय मिळालं याच्यावरती खऱ्या अर्थानं राज्यभर चर्चा झाल्या असत्या. दुर्दैवानं हा एक आघात महाराष्ट्रावरती कोसळला, त्या दुःखामधून आपण सावरत आहोत. सभापती महोदय, मिशन 2047च्या दिशेनं जाण्याचा विश्वास खऱ्या अर्थानं या अभिभाषणामध्ये राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून एकंदरीत जर बघितलं की आम्हाने या सरकारच्या माध्यमातून काय मिळालं, हे महायुतीचं सरकार आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आता आदरणीय सुमित्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष असेल, एकत्रित मिळून खऱ्या अर्थानं एक विकासाचं व्हिजन, एक अभ्यासू नेतृत्व म्हणून या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं देवाभाऊंच्याकडे पाहिलं जातं. एक विकासाचं वादळ खऱ्या अर्थानं त्यांच्या रूपानं हा महाराष्ट्र बघत आहे आणि सगळ्यांना बरोबर, तिन्ही घटक पक्षांना बरोबर घेऊन संयमानं मला राज्याला पुढे घेऊन जायचं ही भूमिका खऱ्या अर्थानं त्यांच्या मनामध्ये दिसून येते. काय लोक म्हणत आहेत की दावोसला गेले आणि मग काय मिळालं, कारण कोणत्याही गुंतवणुकीचा, उद्योगाचा करार होत असताना तो उद्योग उभा राहायला काही कालखंड जात असतो. एखादा करार आज झाला आणि उद्या लगेच रोजगार निर्मिती झाली असं होत नाही. त्याला काही काळ, वेळ त्याला आपल्याला द्यावी लागेल. आणि म्हणून निश्चितपणानं जगामधले उद्योजक हे माझ्या महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे, ते गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणूक झाली, कारखानदारी उभा राहिली तर लाखो लोकांना रोजगाराची संधी तरुणांना मिळेल. ही भावना खऱ्या अर्थानं दूरदृष्टीपणा या सरकारकडे आहे, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे. स्टील हबची घोषणा गडचिरोलीला झाली. आता काय मंडळी म्हणत आहेत, स्टील हब झालं तिथं काय विकास होणार. गडचिरोली हा जिल्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून खऱ्या अर्थानं या देशामध्ये ओळखला जायचा. नक्षलवाद मुळापासून हटणार नाही अशी भूमिका होती, पण आज एक एक नक्षलवादी खऱ्या अर्थानं विकासाच्या प्रवाहामध्ये यायला लागलेला आहे. शस्त्र हातातून खाली टाकायला लागलेला आहे. कारण नक्षलवादी विचारसरणीकडे तरुण हा कधी वळतो, मोकळं मन हे सैतानाचं घर असतं. त्याच्या हाताला जर काम नसेल तर तो निश्चितपणानं वेगळा मार्ग चोखळतो. परंतु इथं आम्ही विकासाच्या प्रवाहामध्ये तुम्हाला आणत आहोत. आम्हाला विकास करायचा आहे, विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्हाला नक्षलवाद भागामध्ये काम करायचं आहे आणि इथल्या तरुणाच्या हाताला रोजगार द्यायचा आहे आणि खऱ्या अर्थानं
या प्रवाहामध्ये नक्षलवादी लोक सुद्धा यायला लागले की जे काम 30-40 वर्षामध्ये घडलं नव्हतं ते काम अलीकडच्या 4-5 वर्षामध्ये निश्चितपणानं झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत. आणि म्हणून त्या जिल्ह्याचा, गडचिरोली जिल्ह्याचा विकास आज होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत. दुसऱ्या बाजूला कुंभमेळ्यावरती सुद्धा चर्चा झाली किंवा 25,000 कोटीचं बजेट कशाला. हे कुंभमेळ्याचं जे बजेट आहे याच्यामध्ये त्या परिसरातला सर्वांगीण विकासाला खऱ्या अर्थानं त्या निमित्तानं चालना मिळणार आहे. पर्यटक म्हणून देशातले लोक आपल्याकडे येणार आहेत, जगातले लोक आपल्याकडे येणार आहेत आणि अशा वेळेला तिथं सोयी सुविधा उभा करणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्या कुंभमेळ्यापुरत्या मर्यादित आहेत का? कारण एकदा रस्ता तयार केला तर ते रस्ते अनेक वर्ष त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वापरले जाणार आहेत, तिथल्या सुविधा अनेक वर्ष वापरल्या जाणार आहेत. आणि म्हणून मला वाटतं की आपली एक संस्कृती आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आणि खऱ्या अर्थानं देशभरातले जगातले सगळे साधू संत या ठिकाणी खऱ्या अर्थाने येत आहेत आणि त्याचं स्वागत करणं का हे आपलं नैतिक कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या सरकारनं औद्योगिकरणाला जशी चालना दिली तसं एका बाजूला रस्ते बांधणीला, दळणवळणाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिलेली. अनेक रस्ते हे शहरांना ग्रामीण भाग जोडला गेलेला आहे. 2 तासाचं अंतर, 5 तासाचं अंतर हे निम्म्यावरती आणलं गेलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक झालेली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक चांगले निर्णय सरकारनं या ठिकाणी घेतलेले आहेत. मुख्यमंत्री आपलं बळीराजा पानंद रस्ता ही एक चांगली महत्वाकांक्षी योजना या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं राबवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही खऱ्या अर्थानं तिला प्रोत्साहन देऊन या ठिकाणी विजेची बचत आणि दुसऱ्या बाजूला विजेचं बिल येणार नाही अशा पद्धतीनं सुद्धा कार्यक्रम हातामध्ये घेतला. 100 युनिटच्या आत ज्यांचं युनिट कमी वीज वापर आहे त्यांना स्वयंपूर्ण महाराष्ट्र औषध रूफटॉप सोलर योजना ही योजना सुरू केली. त्या माध्यमातून 15,000 रुपये केंद्र सरकारचे, 10,000 रुपये राज्य सरकारचे आणि 1 किलोवॅटला 30,000 आहेत केंद्र सरकारचे. म्हणजे खऱ्या अर्थानं अनेकांच्या घरावरती त्या ठिकाणी आपल्याला सोलर बसलेले दिसायला लागले. शेतकऱ्यांच्यासाठी किसान सन्मान योजना असेल, दुसऱ्या बाजूला ओम नमो किसान सन्मान योजना असेल, अशा अनेक योजना ह्या शेतकऱ्यांच्यासाठी या ठिकाणी या राज्यामध्ये सुरू केल्या गेल्या. दुष्काळ भागामध्ये पाणी शेतीला देण्याच्या महत्वाकांक्षा अनेक योजना आखल्या. अगदी आमच्या आतल्या जत, कवठेमंका, खानापूर, आटपाडी, मराठवाडा, विदर्भामध्ये ज्या भागाला शेतकऱ्याला शेतीला पाणी मिळत नव्हतं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थानं धरणांची कामं पूर्ण केली, मोठ्या प्रमाणामध्ये कॅनलची कामं पूर्ण केली आणि तिथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला पाणी देण्याचा निश्चितपणानं चांगला कार्यक्रम हातामध्ये घेतला. आणि या सगळे कार्यक्रम हातामध्ये घेत असताना खऱ्या अर्थानं जी आमची दैवत आहेत, जी आमची श्रद्धास्थळं आहेत, मग ते अष्टविनायक गणपती मंदिर असेल, श्री क्षेत्र तुळजाभवानी देवीचं मंदिर असेल, श्री क्षेत्र ज्योतिबाचं मंदिर असेल, अहिल्यानगर जिल्ह्यातील मौजे चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक स्थळ असेल, त्र्यंबकेश्वर असेल, कोल्हापूरची निवासिनी करवीर महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान असेल, भीमाशंकर असेल, याही परिसरांचा विकास करण्याचा एक चांगला आराखडा तयार करून या ठिकाणी निर्णय घेतला. कारण ही आमची प्रेरणास्थळ आहेत, ही आमची शक्तीस्थळ आहेत. ही जर विकसित केली तर या ठिकाणी पर्यटनाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी निश्चितपणानं या ठिकाणी निर्माण होतील. आणि म्हणून मला वाटतं की राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये की आम्हाने हा महाराष्ट्र संपन्न महाराष्ट्र आम्हाने बनवायचा आहे आणि हा संपन्न महाराष्ट्र बनवत असताना स्टार्टअप सारख्या योजना असतील, उमेद सारखा अभियान असेल, स्वयंसहायता गटांना मदत करण्याची असेल, अशा अनेक कार्यक्रम खऱ्या अर्थानं हातात घेण्याचं काम
शासनानं घेतलेला आहे आणि तो दृष्टिकोन या सगळ्या अभिभाषणामध्ये आपल्याला आलेला दिसत आहे. आणि म्हणून मला वाटतं की सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करण्याची ही एक पद्धत आहे. मी अनेक सरकार 2-3 बघितली, त्याच्या अगोदरची सरकार आम्ही बघितली. कारण खऱ्या अर्थाने पायाभूत सुविधा ग्रामीण भागाला दिल्या गेल्या पाहिजेत, ह्या दिल्या गेल्या नाहीत. कारण त्याला दूरदृष्टीचं खऱ्या अर्थानं नेतृत्व असणं अत्यंत गरजेचं होतं. आज जर आपण बघितलं, काही लोकांच्या हातामध्ये सहकार होता. आज सहकाराची अवस्था काय आहे? ज्यांनी सहकाराचा पाया रचला, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, तो सहकार रसातळाला कोण घेऊन गेलं? जी मंडळी आज म्हणत आहे काँग्रेस राष्ट्रवादीची की आम्ही विकास केला, अरे सगळ्या बँका बुडवल्या, सूत गिरण्या बुडवल्या, दूध संघ बुडवलं, साखर कारखाने बुडवलं. म्हणजे एका बाजूला एक विकासाचं मॉडेल ग्रामीण भागामध्ये उभा राहिलं, तर ते मॉडेल तुम्ही खऱ्या अर्थानं खतम केलं. आणि म्हणून गेल्या 50-60 वर्षामध्ये आज ग्रामीण भागातली शेतकऱ्याची शेतजमीन पाण्यासाठी व्याकुळ झालेली होती, पण तुम्ही शेतजमिनीला पाणी देऊ शकला नाही. आणि जलयुक्त शिवार सारखी योजना पुढे आली, पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रम या राज्यामध्ये धडक हातामध्ये घेतला गेला. म्हणजे अशा अनेक योजना शेतकऱ्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं राबवण्याचं काम, एक विजन खऱ्या अर्थानं देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण इथं आता शशिकांत शिंदे साहेब बोलून गेले की या राज्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावली गेली, जातीय वाद या राज्यामध्ये निर्माण केला. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर जातीचं पेरणी किंवा जातीचं बियाणं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुणी पेरलं? जातीचे नेते या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुणी निर्माण केले? हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे तुम्ही पेरलं ते उगावलं, आणि ते उगावल्यानंतर हे बियाणंच आमचं नव्हतं हे म्हणणं कितपत योग्य आहे, असा माझ्या खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. एक आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळी उतरंड बघितली तर एक चव्हाण साहेबांच्या नंतर, वसंतदादाच्या नंतर एक अशी उतरण तयार झाली की 100-150 घराची मक्तेदारी या महाराष्ट्राच्या राजकारणावरती निर्माण झालेली होती. आणि ती मक्तेदारी फक्त पूर्वीच्या काळामध्ये राजाच्या पोटाला जो जन्माला येईल तो राजा, या राजकारण्यांच्या प्रस्थापित 150 घराण्यांच्या घरात जो जन्माला येईल तो आमदार होणार, तो खासदार होणार. खऱ्या अर्थानं ही उतरण या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या रूपानं, महायुतीच्या रूपानं खऱ्या अर्थानं ही उतरण ढासळली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो की त्यांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये सर्व घटकाला, आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब असतील, अलीकडं देवाभाऊ असतील, आमचे नेते नरेंद्र मोदी साहेब असतील, यांनी खऱ्या अर्थानं 18 पगड जातीच्या लोकांना राजकारणामध्ये आणलं. अगदी बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्या काळामध्ये लवाराचं, सुताराचं, चर्मकाराचं, कुंभाराचं पोरग आमदार झालं, मंत्री झालं. तीच परिस्थिती आज देवाभाऊच्या काळामध्ये एक चळवळीतला कार्यकर्ता सदाभाऊ खोत सारखा गावगाड्यातला खऱ्या अर्थानं तो आमदार होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो. म्हणजे वाड्याची संस्कृती गावगाड्यामध्ये आणण्याचं शेवटचं काम, शेवटचा पल्ला हा खऱ्या अर्थानं देवाभाऊनं केला. आणि म्हणून आम्ही त्या माणसाबरोबर आहोत. कारण 100-150 घरानं ठरवत होते या राज्याचं धोरण. 100-150 घराण्यांना वाटेल त्या पद्धतीची खऱ्या अर्थानं व्यवस्था या राज्यामध्ये उभा राहिलेली होती. साखर कारखाना कुणाला द्यायचा, सूतगिरण कुणाला द्यायची, बँक कुणाला द्यायची, रस्ता कुठून काढायचा त्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायचं, दूधसंघ कुणी काढायचा. म्हणजे सगळ्या व्यवस्था ह्या खऱ्या अर्थानं 100-150 लोकांच्या ताब्यामध्ये राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये वाड्यांना हादरा बसलेला आहे. नाही म्हटलं तर गावगाडा हा वाड्याच्या बरोबर बसायला लागलेला आहे. अमोलजीने, तुमच्या माझ्यासारखी माणसं या सभागृहामध्ये येणं फार दुर्मिळ. लोढा साहेबांच्या सारखा माणूस आज मंत्रिमंडळामध्ये दिसतो. कारण तो जर मागचा काळ बघितला तर ठराविक लोकच बुद्धिमान होते.
म्हणजे त्या बुद्धिमानानेच सगळं राज्य भाषा बोलायची, विकास बोलायचा, ते म्हणतील ते सत्य. आणि याला कुठेतरी खऱ्या अर्थानं आता ब्रेक लागलाय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं सभापती महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये हा महाराष्ट्र 12 गुंठेदारांचा आहे, हा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आहे, हा महाराष्ट्र शेतमजुरांचा आहे, हा महाराष्ट्र आलुतेदारांचा आहे, या सगळ्यांना घेऊन, या गावगाड्याला घेऊन आम्हाने वाड्याच्या विरोधामध्ये त्याला उभा करायचा आहे, त्याला सक्षम बनवायचं आहे. ही भूमिका खऱ्या अर्थाने या अभिभाषणामध्ये मला दिसून आली. निश्चितपणानं मी राज्यपालांच्या भाषणाचं स्वागत करतो, कारण मी बोलत असताना सभापती महोदय धावत पळत आले, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्या लक्षात आलं गाडीला ब्रेक लावायला लागतोय, पण तुम्ही पायऱ्या चढायला लागला तसा आम्ही बी उतरायला लागलो तो खाली बसायच्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Sir, next,